Hello friends, now we are going to study the subject Environmental Awareness of SYBSC. There is chapter 3 Ecosystem म्हणजे परिसंस्था. We are studying the next part, that is part 4. Okay, so this is the part 4 of chapter 3. I am Dr. Sangeeta Kulkarni from Radhabai Kale Mahila Mahavidyalaya, Ahmednagar. Okay, we are studying about the ecosystem. Now in this part we are going to study about the types of ecosystem. Okay, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था ह्या पृथ्वीवर आहेत आणि ह्या परिसंस्थेची रचना कशी आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, आपण ह्या आताच्या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहोत. देयर आर व्हेरियस टाइप्स ऑफ इकोसिस्टम वर्किंग ऍट मायक्रो अँड मॅक्रो लेवल. Earth is the largest ecosystem which includes all other small ecosystems. They are of different types. Okay, so here ecosystems are divided mainly into two types. One is natural ecosystem, second is artificial. Natural system म्हणजे ecosystem which is produced or which is formed naturally. नेचर मध्ये स्वतःहून तयार झालेली परिसंस्था त्याला नॅचरल इकोसिस्टम असं म्हणतात. आणि इट इज डिवायडेड फर्दर इंटू टू टाइप्स. त्यातलं एक टाइप आहे टेरेस्ट्रियल म्हणजे भूतलावरचं. सो इट इज टेरेस्ट्रियल इकोसिस्टम विच इज ऑन द लँड. इट इज फर्दर डिवायडेड इंटू थ्री टाइप्स. हे टेरेस्ट्रियल इकोसिस्टम आहे, हे परत तीन भागांमध्ये डिवाइड आहे. फॉरेस्ट इकोसिस्टम, ग्रासलँड इकोसिस्टम अँड डेझर्ट इकोसिस्टम. फॉरेस्ट इकोसिस्टम मीन्स जंगल परिसंस्था, ग्रासलँड गवताळ परिसंस्था आणि डेझर्ट म्हणजे वाळवंटीय परिसंस्था. म्हणजे जमिनीवर असणारे हे तीन प्रकारचे परिसंस्था आपल्याला अभ्यास करायचे आहेत. ओके, द सेकंड टाइप ऑफ नॅचरल इकोसिस्टम इज कॉल्ड एज एक्वेटिक इकोसिस्टम. एक्वेटिक म्हणजे जल परिसंस्था, म्हणजे पाणी जिथे ज्या ह्याच्यात पाणी आहे तिथली परिस्थिती कशी आहे, तिथे कोणते घटक आहेत ह्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो ते एक्वेटिक इकोसिस्टम आहे. परत त्याचे अनेक भाग आहेत. सो इट हॅज मरीन इकोसिस्टम, फ्रेश वॉटर इकोसिस्टम अँड मॅंग्रोव्ह इकोसिस्टम. मरीन म्हणजे सागरी, जिथे इथे सागर आहे त्याच्यामध्ये असणारे जे काय घटक आहेत त्यांना आपण मरीन इकोसिस्टमच्या अंडर डिवाइड करतो. दुसरे जे नदी आहे, लेक्स आहेत आपल्या आजूबाजूला, त्याच्यामध्ये फ्रेश वॉटर आहे, त्याला आपण नदी परिसंस्था असं म्हणतो. आणि तिसरं जे आहे ते आहे मॅंग्रोव्ह. मॅंग्रोव्ह म्हणजे खारफुटी, जे नदी आणि समुद्राच्या जेव्हा एक दुसऱ्याला नदी ह्या समुद्रात मिळते त्यावेळी तो भाग जो आहे जिथे हे दोन्ही पाणी एकत्र होतात तो भाग जो आहे त्याला खारफुटीचं जंगल असं म्हणतात. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मॅंग्रोव्ह किंवा अशा प्रकारची झाडं ग्रो होतात की जे दलदलमध्ये ग्रो होऊ शकतात. आता आपल्याकडे एक उदाहरण आहे सुंदरबन. सुंदरबन जे आहे नाव तुम्ही नेटवर चेक करू शकता. इट इज अ पार्ट ऑफ वेस्ट बेंगॉल विच इज वेअर ऑल द रिव्हर्स वेन दे जॉईन द ocean. That time, before that, about 10, 15, 20 kilometers, 30 kilometers, the area is all, it is having muddy area is there and that is called as a mangrove. Okay. The second type of artificial system is called as, second type of ecosystem is called as artificial ecosystem. ह्याला म्हणतात मानवी किंवा कृत्रिम परिसंस्था. हे परत दोन भागांमध्ये डिवाइड आहे, क्रॉपलँड अँड अर्बन. क्रॉपलँड म्हणजे कृषी परिसंस्था आणि अर्बन म्हणजे शहरी परिसंस्था. आता हे आर्टिफिशियल का म्हटलं ह्याला, कारण हे कृत्रिम आहे, म्हणजे मानवानी बनवलेली सिस्टीम आहे. मानवाने जी डेव्हलप केलेली सिस्टीम आहे त्याला आपण मानवी परिसंस्था असं म्हणतो. म्हणजे आपोआप तयार नाही झाली तर आपण ती तयार केलेली आहे, म्हणून त्याला आर्टिफिशियल इकोसिस्टम असा शब्द आपण वापरतो. Now first one we are going to study is forest ecosystem. Forests are the major centers of biodiversity. जैवविविधता केंद्र and rich and diverse ecosystems. Earth has mainly 30 to 40% of surface covered by forests. There are various types of forests. They include tropical rainforest, temperate forest, deciduous forest, thorn forest. असे अनेक प्रकारचे फॉरेस्ट. म्हणजे तिथे कोणत्या प्रकारची झाडं ग्रो होतात, ऑटोमॅटिकली जशी झाडं आहेत तसंच त्या तिथले जे वेगवेगळे अॅनिमल्स असतील ते त्या एरियामध्ये विशिष्ट प्रकारचे अॅनिमल असतील, म्हणून आपल्याला ह्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. मग त्या जे फॉरेस्ट इकोसिस्टम आहे त्यामध्ये अबायोटिक कंपोनेंट कोणते कोणते आहेत, काय काय आहे ते जंगलामध्ये,
एअर आहे, वॉटर आहे, सॉइल आहे, एन्व्हायरमेंट आहे, मिनरल्स आहे आणि ऑर्गॅनिक मॅटर आहे. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे पालापाचोळा जो पडून जमिनीला त्याच्यामध्ये जमिनीला सगळे पोषक तत्व मिळतात या ऑर्गॅनिक मॅटरमुळे. मग त्याच्यात काय काय बायो कॉम्पोनेंट आहे, त्याच्यात उत्पादक प्रोड्युसर्स आहेत. प्रोड्युसर कोणते आहेत? जर ते ट्रॉपिकल फॉरेस्ट असेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एव्हरग्रीन ट्रीज असतील. एव्हरग्रीन म्हणजे जे वर्षभर हिरवे राहणारे आहेत त्यांना एव्हरग्रीन म्हणतो. मग त्यामध्ये उदाहरण आहे टेक्टोना, दुसरा आहे ब्युटिया, टर्मिनॅलिया, फायकस, मेमिसिलॉन, आणि मग श्रब्स, हर्ब्स, क्लाइंबस असे अनेक प्रकारची झाडं आहेत. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या प्रकारचे झाडं आहेत, त्यांना आपण प्रोड्युसर्स म्हणतो. जर ते टेम्परेट फॉरेस्ट असेल तर तिथे ओन्ली एका प्रकारची झाडं असतात. त्याचं कारण असं असतं की त्या एरियामध्ये वर्षभर जे टेम्परेचर आहे ते मिनिमम असतं आणि त्या टेम्परेचरमध्ये ग्रो होणारी झाडं पण फक्त विशिष्टच असतात. सगळी झाडं त्या एरियात ग्रो होऊ शकत नाही. उदाहरण कॅनडा आहे, त्याच्यानंतर रशिया आहे किंवा जपान आहे. ह्याच्यामध्ये जी झाडं ग्रो होतात ती एक विशिष्ट प्रकारची झाडं आहेत. सगळ्या प्रकारची झाडं येऊ शकत नाही, कारण काय होतं की तिथे आपण टेम्परेचर जे आहे हे लिमिटेड आहे आणि म्हणून ते टेम्परेचर एका विशिष्ट रेंज पेक्षा मोठं होत नाही. देन देर आर कन्झ्युमर्स. जसं प्रोड्युसर्स आहेत तसेच तिथे प्रायमरी कन्झ्युमर पण आहेत. एलिफंट्स, डिअर, स्क्विरल, डिपेंडिंग ऑन व्हॉट टाइप ऑफ व्हेजिटेशन इज ग्रोईंग देअर. सपोज उदाहरण या याच्यामध्ये आपण फॉरेस्ट असल्या कारणाने वेगवेगळ्या साईजची झाडं आहेत आणि म्हणून तुम्हाला मोठ्यापासून छोटे सर्व प्रकारचे प्राणी तिथे दिसतात. The secondary consumer includes the snakes, birds and lizards. Okay, these are present in the jungle. Then decomposers, they include bacteria and fungi and they convert the organic matter into useful inorganic components. Okay, so this is about forest ecosystem. Forest मध्ये हे सगळं सापडतं. दुसरा आहे grassland ecosystem. Earth has 19% of the land occupied by the grassland. हे जे आहे हे गवताळ परिसंस्था आहे आणि मग ह्या गवताळ परिसंस्थेत काय काय आहे की जगामध्ये असे काही काही एरियाज आहेत की ज्या एरियाज पूर्ण गवतानेच भरलेले आहेत. मग तिथे विशिष्ट प्रकारचे प्राणी जसे झेब्रा आहे, डिअर आहे किंवा यू आर हॅव्हिंग हॉर्सेस. सो दे आर ग्रोईंग इन अ पर्टिक्युलर और दे आर प्रेझेंट ओनली इन पर्टिक्युलर एरिया वेअर दे आर एबल टू ईट अप दॅट ग्रास. Okay, so these areas are dominated by grasses or grass-like plants. The grassland includes savanna. तुम्ही जर जिओग्राफीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला माहिती की सवाना हे ग्रासलँड आहे विच इज इन साऊथ अमेरिका. स्टेपीज हे दुसरं ग्रासलँड आहे रशियामध्ये. पंपास अर्जेंटिनामध्ये आणि कॅनडामध्ये देर आर ग्रास प्लेन्स, ग्रासलँड प्लेन्स. सो दे आर इन कॅनडा. असे अनेक प्रकारचे खूप मोठे मोठे एरिया आहेत, त्यांना ग्रासलँड एरिया म्हणतात आणि ह्या एरियामध्ये राहणारे विशिष्ट प्रकारचे कंडिशन्स आहेत किंवा घटक आहेत. अबायोटिक कॉम्पोनेंट कोणते कोणते आहेत? इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स, वॉटर, लाईट, कार्बन डायऑक्साइड अँड सॉल्ट्स दे आर प्रेझेंट. ओके, अँड बायोटिक कॉम्पोनेंट these are producers including grasses and shrubs. Okay, then consumers are primary consumer depending on the grasses like cow, elephant, horse, rabbit and one more add is zebra. इथे लिहिलं नाही आपण sheep etc. and decomposers include bacteria and fungi. म्हणजे आपल्याला प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये हे तीन कॉम्पोनेंट असतातच. अबायोटिक कॉम्पोनेंट, बायोटिक कॉम्पोनेंट. बायोटिक मध्ये प्रोड्युसर असतात, कन्झ्युमर असतात आणि डिकम्पोजर असतात. ओके, हे तीन प्रकारचे आहेत. मग हे इथे विशिष्ट प्रकारचे, आता इथले प्रोड्युसर आहेत हे ट्रीज नाही आहेत, इथले प्रोड्युसर आहेत ग्रासेस अँड श्रब्स, छोटे झाडं. मग त्याला खाणारे हे प्राणी सुद्धा त्या त्या प्रमाणाचेच आहेत. ओके, द नेक्स्ट वन इज डेझर्ट इकोसिस्टम. द डेझर्ट इकोसिस्टम आर वाळवंटीय परिसंस्था आहे. These are large lands of dry cover or sand. The rainfall is less than 25 centimeters per year. Sahara, North America desert, Arabian desert, Thar desert in Rajasthan. These are all different type of deserts. Okay, deserts may be hot or they may be cold. Gobi Desert of Mongolia is the coldest desert. ही नावं तुम्ही लक्षात ठेवायची कारण परीक्षेला ही नावं तुम्हाला कदाचित एमसीक्यू म्हणून येऊ शकतात. गोबी डेझर्ट कुठे आहे? मंगोलियामध्ये. थार डेझर्ट कुठे आहे? राजस्थानमध्ये. आणि जगातला सगळ्यात मोठं डेझर्ट आहे सहारा, दॅट इज प्रेझेंट इन आफ्रिका.
Okay, so Sahara Desert is present in Africa. So it has abiotic component. आता ह्या इथे काय असणार आहे? ड्राय ॲटमॉस्फिअर आहे, लेस रेनफॉल आहे, मोर ऑर लेस एक्स्ट्रीम टेम्परेचर्स आहेत, सँड आहे, हे सगळे अबायोटिक कंपोनेंट आहेत. मीन्स लेस वॉटर. आणि बायोटिक कंपोनेंट काय आहे? तर ह्याच्याकडे प्रोड्युसर्स आहेत. कोणते प्रोड्युसर्स आहेत? छोटे श्रब्स आहेत, सेक्युलेंट्स आहेत, झेरोफाइट्स आहेत, लायकेन्स आहेत, कॅक्टाय आहे. ओके, आणि कन्झ्युमर कोण आहे तिथे? गोट्स आणि कॅमल्स. ओके, आणि डिकम्पोजर कोणते आहेत? बॅक्टेरिया अँड फंजाय. ओके, सो डेझर्ट इकोसिस्टम इट इज अ पर्टिक्युलर टाइप ऑफ इकोसिस्टम. एक विशिष्ट आपण काय म्हणू, विशिष्ट प्रकारची इकोसिस्टम आहे किंवा परिसंस्था आहे ज्याच्यामध्ये अशा प्रकारची छोटी झाडं किंवा जे प्लांट्स कमी पाण्यामध्ये ग्रो होतील असे तिथे आहेत प्रोड्युसर म्हणून. आणि त्यांना खाणारे सुद्धा भक्षक जे आहेत ते कॅमल किंवा गोट आहेत. आणि किंवा तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक्स आहेत. दॅट इज द डेझर्ट इकोसिस्टम. नेक्स्ट, marine ecosystem. Marine ecosystem occupies salty ocean water, which is about 70% of the Earth's surface. The ecosystem is diverse and show number of life forms interaction. Salinity of ocean 3.5% and with 27% of NaCl. म्हणजे जे सागरी आपण काय म्हणतो सागरी परिसंस्था आहे. सागर खूप मोठा आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला माहिती की पृथ्वी तलावर 70% जागा जी आहे ही कशाने ऑक्युपाइड आहे? इट इज इन ओशन वॉटर. ओशन वॉटर हॅज ऑक्युपाइड 70%. सगळ्या ओशन जे आहेत जगातले सगळे एकत्र होतात आणि त्यामध्ये असणारी इकोसिस्टम पण खूप मोठी आहे. मग त्यांचे प्रोड्युसर कोण असतील? त्यांचे प्रोड्युसर म्हणजे पाण्याच्या आत ग्रो होणारी जी झाडं आहेत ते प्रोड्युसर असतात. त्याच्यानंतर त्यांना लागणारे जे कन्झ्युमर कोणते आहेत? कन्झ्युमर ते आहेत की जे इथे राहणाऱ्या प्रोड्युसरवर डिपेंडेंट असतात. प्रोड्युसरवर किंवा प्रायमरी हर्बिवोर्सवर डिपेंडेंट असतात. ते त्यांचे बायोटिक कंपोनेंट्स आहेत. आणि डिकम्पोजर पण त्यांचे बॅक्टेरिया आणि फंजाय आहेत जे पाण्याच्या आत आहेत. मॅंग्रोव्ह इकोसिस्टम इज अ स्पेशल टाइप ऑफ इकोसिस्टम विथ प्लांट्स ग्रोइंग इन मार्शी लँड. आपण या मरीन इकोसिस्टम मध्येच हे मॅंग्रोव्ह ऍड केले. इट हॅज स्पेशल टाइप ऑफ प्लांट्स लाईक रायझोफोरा अँड एबिसिनिया. ह्याच्यामध्ये मॅंग्रोव्ह मध्ये सगळ्या प्रकारची झाडे येत नाहीत. त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारची झाडे येतात. कारण झाडाचं जे बी असतं किंवा फुलं असतात ते खाली जमिनीवर जर पडलं तर ते पाण्यामधून वाहून जातं. आणि म्हणून ह्याच्यावरची जी फुलं किंवा फळं येतात ती पूर्ण झाड तयार होऊन मगच खाली पडतात. म्हणजे त्याच्यावर फुलं येतात, त्याच्यावरच फळं येतात, त्याच्यानंतर त्याच्यावरच सीड जर्मिनेट होतात आणि त्याच्यानंतर झाड तयार झाल्यावर ते झाडच खाली पडतं. आपण बाकीच्या याच्यात काय करतो? बिया घेऊन जमिनीत लावतो आणि त्याच्यापासून नवीन झाडं येतात. इथे झाडच त्या झाडावर तयार होतात आणि ते खाली पडतात आणि तिथल्यापासून म्हणून आपण ह्याला स्पेशल टाईप असं म्हटलेलं आहे. मग ह्याचे कन्झ्युमर पण स्पेशल टाईपचेच असणार जे त्या एरियामध्ये असू शकतील किंवा जे त्याच्यावर जसे छोटे स्क्विरल्स आहेत किंवा काही पक्षी आहेत हे त्याच्यावर बसू शकतात. कारण ते उडून तिथे येऊ शकतात आणि they are basically dominating that area. Okay, then the marine ecosystem has abiotic components like saline water, salt, pH, alkaline up to 8.4, carbon dioxide level is good, oxygen reduces with depth. Okay, so as you go down the water the oxygen level reduces. Biotic component includes phytoplanktons like diatom, algae as producers. देन कन्झ्युमर मध्ये कोण कोण आहेत? क्रस्टेशियन्स आहेत म्हणजे छोटे छोटे अॅनिमल्स आहेत, इन्सेक्ट्स आहेत, स्मॉल फिश आहेत अँड लार्ज फिश ऍक्ट ॲज कार्निव्हर्स. लार्ज फिश, शेल whale and sea animals they act as carnivores and decomposers include bacteria and fungi. म्हणजे पाण्याच्या आत एक वेगळी परिसंस्था आहे ज्याच्यामध्ये छोटे मासे, मोठे मासे, वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट, वेगवेगळ्या प्रकारचे माशांच्या जातीतले वेगवेगळ्या प्रकारचे मासे हे तिथे राहतात and all those animals they are depending on the plants or phytoplankton which is present inside the water. And finally, after the death of these components, all producers and consumers they are decomposed by bacteria and fungi. Next, freshwater ecosystem. The freshwater ecosystem are of two types. One is called as lentic, that is standing किंवा स्थिर परिसंस्था, आणि दुसरी जी आहे लोटिक which is running water. Okay, that is चल परिसंस्था.
तर अशा दोन प्रकारचे फ्रेश वॉटर सिस्टीम्स असतात. वॉटर इज प्रेझेंट इन आयदर फॉर्म विच इज युजफुल फॉर लाईफ ऑन द लँड. त्याच्यातले अबायोटिक कंपोनेंट्स काय आहे? लाईट आहे, ऑक्सिजन आहे, पीएच आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि बायोटिक कंपोनेंट काय काय आहे? त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ग्रो होणारे प्रोड्युसर इन्क्लूड्स ग्रीन प्लांट्स, ग्रासेस अँड एक्वेटिक प्लांट, टेरेस्ट्रियल अँड एक्वेटिक प्लांट्स. असे प्लांट फ्रेश वॉटर मध्ये असतात किंवा आजूबाजूला फ्रेश वॉटर असणाऱ्या ह्याच्यात प्लांट्स ग्रो होतात. द कंझ्युमर इन्क्लूड्स द हर्बिवर्स लाईक बफेलोज, काऊज, ग्रासहोपर एक्सेट्रा. And the carnivores include tiger, lion, fox, wolf, etc. Decomposers are the same. They include the bacteria and the fungi. There may be different types of bacteria and different types of fungi in each ecosystem depending on the type of food they get to decompose. Okay. Next is the cropland ecosystem. Krushi Parisamstha. This is an artificial ecosystem created by man for his convenience. It includes agriculture, growing trees and crops to get productivity. Okay, it also includes the urban type of ecosystem where the people they live and they work to complete their entire you can say livelihood. The abiotic factors include light, temperature, water conditions. Okay, and the biotic component they include the producers, then the consumers, and then usually the producers and consumers, and there are sometimes the secondary consumers like maybe lion or tiger, leopard, which come to eat these herbivores. Okay, and decomposers are same bacteria and fungi which are usually converting them into inorganic components so that they can be recycled in nature. Okay, next. Thank you very much. We will continue in the next chapter.